मालेगावच्या डोंगराळे येथे गेल्या 15 दिवसापूर्वी एका चिमुकलीवर बलात्कार करून त्याची निर्गुणपणे हत्या करण्यात आली. तेव्हापासून जे आंदोलन सुरू झालेले त्याची धग जी आहे ती आजही कायम आहे. आज संतप्त नागरिक आणि शाळकरी मुली हे रस्त्यावर उतरले आणि त्यांनी मालेगावच्या टेरे फाट्याजवळ रस्ता रोको केलेला आहे. मुंबई आग्रा महामार्गावर हा रस्ता रोको सुरू आहे. आपण जाणून घेऊया का यांच्या त्या भावना काय. ताई, काय म्हणाल, तुमची काय मागणी आहे? म्हणजे तिला मरण्यासाठी टाइम लागला नाही, दगडाने ठेसून ठेसून मारलं, पण त्याला म्हणजे फाशी देण्यासाठी एवढा टाइम का बरं लागतोय? बेटा, तू काय म्हणाल? आरोपीला फाशी झालीच पाहिजे. आरोपीला फाशी झालीच पाहिजे. पुन्हा महाराष्ट्रात किंवा पूर्ण जगभरात अशी घटना घडू नये म्हणून आरोपीला आजच्या आज फाशी द्या. आज 10 दिवस झाले आरोपीला तुम्ही जेलमध्ये ठेवले, कुठे सेंटरमध्ये ठेवलं आम्हाला काही माहित नाही, पण आरोपीला फाशी झालीच पाहिजे. कारण आज 10 दिवसापूर्वी ही घटना घडली, आज 20 दिवसापूर्वी ही घटना घडू नये, महाराष्ट्रात पुन्हा ही घटना घडू नये ही काळजी महाराष्ट्र पोलिसांनी घ्यावी. महाराष्ट्रात जेवढे नेते आहेत त्यांनी आजच्या आज या नराधमाला फाशी दिलीच पाहिजे. आपल्यासोबत बोलण्यासाठी एक चिमुकली पण आहे, तिच्याकडून जाणून घ्या तिच्या भावना काय. बेटा, काय म्हणाल तू? मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील लहान बालिकेवर जो अत्याचार झाला ते बघून मी निशब्द झाले. एक मुलगी म्हणून आम्ही सुरक्षित आहोत का हा प्रश्न मनाला पडायला लागला. आज समाजात अशा विकृत विचारसरणी कशा निर्माण होतात हा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो. जर या नराधमाला फाशीची शिक्षा झाली नाही तर असे अनेक नराधम निर्माण होतील. म्हणून मी प्रशासनाला विनंती करते की लवकरात लवकर नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी आणि त्या चिमुकल्या ताईला न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करते. एकूणच आपण बघितलं असेल तर लहान मुलापासून तर संपूर्ण नागरिकांच्या भावना ज्या तीव्र आहेत आणि त्यांची एक मुख्य मागणी आहे त्या आरोपीला तातडीने फाशी देण्यात यावी. बबू शेख, न्यूज 18 लोकमत, टेरे फाटा, मालेगाव.